आजची गोष्ट आहे एका खेडेगावातली। त्या गावामध्ये सखाराम आपल्या लहान बहिणीबरोबर राहत असतो। कारण सखारामचे आई वडील सखाराम 15-16 वर्षाचा असतानाच वारले होते। त्यामुळे सखारामने आपल्या बहिणीला लहानापासून सांभाळलं होतं आणि हे दोघंच फक्त त्या घरात राहत होते। त्यांचे नाते वगैरे त्यांच्याबरोबर नव्हते। आता सखाराम आजला 25-26 वर्षाचा झाला होता आणि त्याला एकच चिंता सतवत होती, आपल्या बहिणीचं लग्न। म्हणून तो प्रत्येक गावामध्ये आपल्या बहिणीसाठी स्थळ बघत होता। तेव्हाच त्याला त्याच्या गावापासून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं। त्या गावातून त्याला बहिणीसाठी स्थळ चांगलं आलं होतं। म्हणून तो स्वतःहून सायकलीवरून स्थळ म्हणजे चौकशी करण्यासाठी त्या गावात निघाला। दुपारच्या वेळेस तो घरातील कामं आटपून सायकलवरून तो त्या गावासाठी निघून गेला। पण त्या आता 15-20 किलोमीटर असल्यामुळे आणि सायकल, त्याच्या गावचे रस्ते कच्चे रस्ते, त्यामुळे त्याला पोचायला तिथे संध्याकाळ झाली आणि अजून सुद्धा गाव जवळजवळ त्याच्यापासून 3-4 कोसा अंतरावर होतं। तर संध्याकाळ झाल्यामुळे त्याला जरा अडचण होत होती, कारण त्याला रस्ता क्लिअर दिसत नव्हता। म्हणून तो त्याच्या सायकलचा वेग सुद्धा स्लो झाला होता आणि त्याच वेळी तिथून जात असताना त्याला एका ठिकाणी लाईट पेटताना दिसली। म्हणून तो त्या लाईट एक घर म्हणजे रानामध्ये एक छोटंसं झोपडं घर असतं, म्हणून तो तिथे गेला की कोण माणसं असतील तर मी जरा थांबेन किंवा ते जर सोबत असतील तर त्यांच्याबरोबर मी सोबत त्यांच्या गावामध्ये निघून जाईल। म्हणून तो त्या तिकडे जवळ गेला तर तिथे एक म्हातार बाबा होते। ते काहीतरी दगडावर ठोकत होते आणि एक छोटासा दिवा तिथे पेटत होता। तर तो गेला म्हातार बाबांकडे। तर म्हातार बाबांनी त्याला बघितलं। म्हातार बाबांनी त्याला विचारलं, काय रे पोरा, एवढ्या सांच्याला कुठं चाललास तू? तर सखाराम बोलला की बाबा, मी ह्या गावात चाललोय, पण आता गाव माझ्यापासून 3 कोसावर लांब आहे आणि रात्र होत आली आहे आणि मला पुढचं काही दिसत नाही। तर लांबून तुमचा इथला दिवा पेटताना बघितला, म्हणून बोललो कोणतरी आपले असतील, चला जाऊन भेटाव्या। पण तुम्हाला भेटल्यावर मला जरा बरं वाटलं की आपलं कोणतरी या जंगलामध्ये भेटलं। तो बोलतो, मी म्हणजे म्हातार बाबा त्याला सांगतात की मी भरपूर वर्ष झाली मी इथंच राहतो, मी आणि माझी बायको आम्ही दोघं इथं भरपूर वर्ष झाली इथेच राहतो म्हणून। तर म्हातार बाबा बोलले, चल माझ्याबरोबर झोपड्यात चल। सखाराम त्यांच्याबरोबर सायकल तिथे लावली आणि त्यांच्याबरोबर झोपड्यामध्ये गेला। पण झोपडं काय एवढं खास चांगलं नव्हतं, कारण झोपड्यावर जे त्याने नळे वगैरे टाकले होते कुठं तुटलेले होते, कुठे म्हणजे त्या घरामध्ये असं घर पण नव्हतं, कोष्टी पकडलेल्या होत्या। घर असं सगळं म्हणजे पडीक घर असतं ना, अशा टाईपचं ते घर होतं। मग सखाराम गेला। सखारामने बघितलं तर एक म्हातारी आजी तिथे पुढ्यात समोर तिथे बसलेली होती। आणि जेव्हा सखारामने म्हातार बाबाला बघितलं तर कुठेतरी म्हातार बाबांचं पण लुगडं फाटलेलं होतं, अंगावर धड कपडे नव्हते। तर सखाराम बोलला, बाबा तुम्हाला मुलं बाळ नाहीत का हो? तुम्ही दोघंच इथं राहता एवढ्या रानामध्ये, कोण चोर वगैरे दरोडेखोर वगैरे आले तर तुम्हाला ते मारतील किंवा तुमच्या इथलं सगळं लुटून जातील। तर म्हातार बाबा बोलले, आम्ही एवढी वर्ष झाली आता आम्ही म्हातारे आहोत दोघं आणि आम्हाला कोण लुटणार आहे? आमच्याकडे काय आहे लुटायला? आमच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाटलेले आहेत, तर आम्हाला कोण लुटणार? मग त्याच्याबरोबर बोलत बोलत सखाराम, म्हातार बाबा आणि ती आजी अशी हे तिघं तिथे बोलत बसले होते आणि फक्त त्या घरामध्ये एक दिवा तेवढा पेटत होता। आणि मग सखाराम त्यांना बोला की तुमच्याशी बोलून बरं वाटलं, मला माझे आई वडील आठवले, कारण ते बिचारे त्या टायमाला जेव्हा मेहनत करत होते, कारण तेव्हा फक्त मेहनतीचं एकच काम होतं, दुसऱ्याच्या शेतात किंवा तो गावातला सावकार असतो, जमीनदार असतो, त्याच्या शेतात भांगलायला जायचं, मग त्याच्यावरती रोजीरोटी चालायची। तर सखाराम त्यांच्याशी ह्या गोष्टी सगळ्या बोलत होता। मग सखाराम त्याने विचारलं की बाबा तुमचे मुलं वगैरे? तर ते बोलले की माझी 2 मुलं होती, पण माझी 2 मुलं कुठल्या याच्यामध्ये वारली, त्यामुळे आम्ही दोघंच आहोत। तर सखारामला वाईट वाटलं। सखाराम बोलला की भरपूर मोठी होती का लहानपणीच वारली? तो होती, वयात आली होती बाबा, 20-21 वर्षाची होती, पण कोणीतरी मारली, गेली बिचारी, आपल्या देवाघरी निघून गेली, आम्ही आमचं म्हातारपण आता काढतोय ते, असं ते म्हातार बाबा त्याच्याशी बोलायला लागले। मग त्यांनी सखारामला विचारलं की तू एवढा सांच्याला इथं कुठं आलास, तू इकडं कुठं चाललायस? तो बोलले की बाबा मला इथं 3 कोसावर एक गाव आहे, त्या गावामध्ये जे सरपंच आहेत त्या सरपंचांच्या घरी जायचं आहे, कारण तर म्हातार बाबा एकदम असे कडक झाले, म्हणजे एकदम डोळे वगैरे वटारले, मोठे एकदम एकदम सिरियस झाले। ते बोलतात, तिथं तुझं काय काम आहे? असे एकदम त्याला सिरियसली विचारलं की तिथं तुझं काय काम आहे, तू कशाला तिकडे चाललास? तर तो बोलला की नाही, माझी बहीण आहे, माझ्या बहिणीचं स्थळ आलंय, त्यांच्याकडून मला विचारणं आलं होतं, तर मी बोललो स्वतःहून जाऊन पहिले भेटून यावं, कारण मला काय इथल्या गावची एवढी काय माहिती नाहीये, तर आपण जरा ओळख पाळख घालू, कारण स्वतःची माझी लहान बहीण मी देतोय, माझ्या जीवाचा तुकडा आहे, मी तिला लहानापासून गुलाबाच्या फुलासारखं सांभाळलंय, तर मी जाऊन एकदा चौकशी करून येतो। ते बोलले, पोरा माझा ऐक,
त्या गावात जाऊ नकोस, त्या गावामध्ये हा जो सावकार आहे त्या सावकाराचा हा छोटा भाऊ हा सरपंच आहे. तो तर हो बाबा, माझ्या पण कानावर पडलं की श्रीमंत खानदान आहे आणि मग माझ्या बहिणीला त्या घरात काय त्रास होणार नाही, माझी बहीण श्रीमंतामध्ये राहील आणि खुशी खुशी राहील. म्हातारबाबा बोलतात, तुझ्या बहिणीला पैसा पाहिजे की प्रेम पाहिजे की तिला चांगलं राहायचंय? तर बोलतो, नाही म्हातारबाबा, माझ्या बहिणीला चांगलं राहायचंय, सुखी राहायचंय. तर बोलले, मग तू एक काम कर, त्या गावात जाऊ नकोस, तिथं काही चौकशी करू नकोस. हा सावकार आणि हा सावकाराचा भाऊ सरपंच हे दोघंही नालायक माणसं आहेत, तू त्यांच्या गावात जाऊ नको. तो जरा सखारामला वेगळं वाटलं. सखाराम बोलला, पण म्हातारबाबा बोलतात, मी सांगतोय ते ऐक. आणि म्हातारबाबाचा जरा आवाज कडक झाला होता. मी सांगतोय ते ऐक, तुला मी सांगतोय, त्या सावकाराचा छोटा भाऊ करण, बरोबर ना, त्याच्यासाठी तू स्थळ घेऊन चाललायस? तर बोलतात, हो बाबा, मी त्याच्यासाठीच चाललोय म्हणून. हा, तो एक नंबरचा नालायक माणूस आहे, त्याची नजर घाणेरडी आहे. तो अजून लग्नाचा ह्याच्यासाठी रखडला गेलाय का त्याला गावातनं कोणी पोरगी द्यायला तयार नाहीये. आणि हा सावकार हे जमिनी लुबाडतात आणि हा सरपंच म्हणून त्याचा जो भाऊ मिरवतो हा सुद्धा वैरी आहे, हा लोकांना मारतो आणि ह्यानेच माझ्या दोन्ही पोरांना मारलंय आणि माझी जमीन जागा हडपलेली आहे. तर हे ऐकल्यानंतर सखारामच्या पायाची म्हणजे जमीन हलते. तो घाबरतो. तो बोलतो, बरं झालं बाबा तुम्ही मला भेटलात, नाहीतर मी माझ्या बहिणीला म्हणजे एक वेगळ्याच खानदानात दिलं असेल, माझी बहीण सुद्धा ही झाली असती. म्हणून मी तुला ते सांगतोय, तू चुकूनही तिला गावात जाऊ नकोस. आता आलायस इथं राहा, जेव आणि इथूनच आपला रिटर्न आपल्या गावी निघून जा आणि कुठेतरी एक चांगलं स्थळ बघून दे. तो मग त्यांचं ते बोलणं चालूच होतं. आजी होती, आजीशी पण बोलत होता, पण आजी जास्त बोलत नव्हती. आजी फक्त डोळे वटारून त्याच्यावर फक्त बघत बसली होती. आणि आजोबा आणि तो सखाराम हे दोघं फक्त बोलत होते. मग तो बोलला की नाही म्हातार बाबा, मी प्रत्येक गावागावामध्ये जातोय, माझ्या बहिणीचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, पण माझ्या बहिणीच्या त्या लेवलचा पोरगा भेटत नाहीये. शेतकरी असेल तरी चालेल, पण शिकलेला तरी पाहिजे. आणि जे पण पोरं मी बघतोय ती पोरं सगळी व्यसनाधीन आहेत, कोण दारू पितोय, कोण गुटखा वगैरे खात आहेत. तर अशी पोरं माझ्या बहिणीसाठी नको आहेत, कारण माझी बहीण मी चांगली शिकवलेली आहे. तर तो बोलतात, एक काम कर, मग म्हातार बाबा सखारामला बोलतात, एक काम कर, माझ्या नजरेत एक पोरगा आहे ज्याला मी माझा दत्तक पुत्र मानला होता, तर त्याला देशील का? तो पण चांगला शिकलेला आहे, त्याला मी माझा लहानाचा इथं मोठा केला. कारण तो इथे नसताना त्या सावकाराने माझ्या 2 पोरांना मारलं होतं, पण तो बिचारा वाचला. मग मी त्याला सांभाळला, त्याला लहानाचा मोठा केला. आज तो शहरामध्ये त्याने स्वतःचा धंदा खोललाय, एक हॉटेल उघडलंय, तो हॉटेलमध्ये असतो, तर जाऊन त्याला भेट. तर सखाराम बोलला की चालेल, मी भेटतो, मला तुम्ही त्याचा तिकडचा ॲड्रेस द्या, मी तुला ॲड्रेस देतो, तू तिकडं जायचं आणि त्या हॉटेलचं नाव देतो, त्या हॉटेलमध्ये जाऊन त्याला भेट. आणि त्याला फक्त एवढं सांगायचं की म्हातार बाबांनी पाठवलंय आणि आऊनी पाठवलंय, तुमच्यासाठी एक स्थळ घेऊन आलोय, तर जर स्थळ तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही हे स्थळ स्वीकारा म्हणून. आणि त्यांना सांगा की म्हातार बाबाला आणि आऊला हे स्थळ पसंत आहे म्हणून. मग सखारामला त्यांनी मुलीचा फोटो मागितला. सखारामने त्यांना मुलीचा फोटो दाखवला. तर म्हातार बाबा पण बोलले की छान छान पोरगी, खरंच रूपवान आहे, देखणी आहे, छान, तर तू आमच्या अमितला ही पोरगी दाखव. तर ते बोलले की मला हॉटेलचं नाव सांगा. मग ते हॉटेलचं नाव सांगतात. तो बोलतो की ठीक आहे, मी उद्या किंवा परवा शहराकडे जाऊन मी त्यांना भेटतो. ठीक आहे, लवकरात लवकर जा. ते बोलतात, मग ते येतात का इथे? बोलतो, आता मला पण भेटून 1 वर्ष झाले, अजून काय तो परत आलेला नाहीये. तो बोलतो, मग तो एवढा त्याचा स्वतःचा धंदा आहे, हॉटेल आहे, मग त्याने तुमचं हे झोपडं अजून असं का बनवून ठेवलं नाही? तो माणूस चांगला आहे ना, कारण तुम्ही जर त्याला दत्तक घेतलं, तुम्ही त्याला लहानाचा मोठा केलात, तुम्ही त्याला शिकवलं, एवढं तुम्ही त्याला म्हणजे पैसे कमवण्यासाठी एवढं काबिल केलं, मग त्याने तुम्हाला तुमचं झोपडं का नाही बनवून दिलं? तुम्ही मला खरंच सांगा, मुलगा खरंच चांगला आहे ना? म्हातारा बाबा म्हणतात, तू पहिले जाऊन त्याला भेट, मग तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं कळतील. मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव, तू मला आई वडिलांच्या जागेवर ठेवलंस म्हणून मी तुला मुलासारखा मदत करतोय, तू बाकी काहीच करू नको. तू जेवलायस का? तू जेवायला काय आणलंयस का तुझं? तर हो बाबा, मी माझ्याबरोबर डबा आणलाय, डब्यामध्ये आता गावच्या ठिकाणी काय ज्वारीची भाकरी, कांदा आणि खरडा, ह्या 3 गोष्टी त्याने दाखवल्या. तर बरं झालं, तू जेवून घे तुझा, मी आमचं काय जेवण कमी असतं, आम्हाला ह्या वयात जेवण जमत नाही, आमचं जेवण साधं असतं. तो सखाराम बोलला म्हातारा बाबा, ठीक आहे म्हातारा बाबा, मी जेवतो आणि मी झोपतो, मग मी उद्या सकाळला निघून जातो म्हणून. ठीक आहे, आरामात झोप, काही त्रास होणार नाही. आणि मग रात्र निघून जाते. एक रात्र उठल्यानंतर सखाराम सकाळी उठतो. त्याला म्हातारा बाबा भेटत नाहीत ना, आजी भेटत नाही.
म्हातार बाबा म्हणून उतरून हाकाविका मारायला सुरुवात करतो, म्हातार बाबा, आजी आजी. त्याला कोणी तिथं दिसत नाही. तो जो दिवा पेटलेला असतो तो दिवा पण तिथं विझलेला असतो. त्याच्यानंतर मग तिथून तो आपली सायकल काढतो आणि तो आपल्या गावी निघून जातो. आता गावी गेल्यानंतर त्याची बहीण त्याला विचारते की दादा तू गेला होतास तर काय झालं ते स्थळ. कारण ते स्थळ एवढं चांगलं होतं की श्रीमंत घरातलं होतं आणि कुठेतरी मुलीला पण वाटलं होतं की मी जर त्या श्रीमंताच्या घरात जाईन तर मी माझ्या भावाला काहीतरी मदत करेन, मग माझा भाव पण गरिबीतनं वर येईल. कारण त्याने पण मला लहानाचं मोठं केलंय आणि त्याने स्वतःचं आयुष्य कस्ती घालून माझं आयुष्य त्याने सावरलंय, तर मी पण माझ्या भावाला मदत करेन, हे तिचं स्वप्न होतं. आणि तिचं पण हेच चालू होतं की माझं लग्न झालं लवकरात लवकर तर मी माझ्या भावाच्या लग्नाला पण मी त्याला मदत करेन आणि माझ्या भावाचा पण संसार सुखाचा होईल, असं तिचं सगळं म्हणणं होतं, म्हणजे प्लॅनिंग होतं सगळं तिचं. तर ती बोलली, तर तो काय बोलला की मी गेलो पण संध्याकाळ झाली म्हणून मी एका झोपड्याजवळ गेलो तर तिथं म्हातार बाबा भेटले. म्हातार बाबांनी मला हे सगळं असं असं सांगितलं की हा जो सावकार आहे आणि हा जो त्याचा भाऊ छोटा भाऊ सरपंच हे दोघंही लबाड आहेत, त्यामुळे मी ते स्थळ कॅन्सल केलं आणि मी रिटर्न आलो. तर आता मी एक स्थळ आहे शहरात त्यांना जाऊन भेटणार आहे उद्या, तर त्यांना जाऊन भेटेन जरा. मग तिथे बहीण बोलली की तुम्ही जंगलातून गेलास, जंगलातून जाताना मग तुला ते घर दिसलं, मग तिथंच तू राहिलास का. ते बोले हो मी तिथंच राहिलो, तू जी मला भाकर चटणी आणि कांदा दिला होतास मी तिथंच खाल्ला आणि तिथंच झोपलो आणि सकाळी उठून आता मी परत आपल्या गावी आलो म्हणून. ते बोली बरं झालं दादा तुला देवासारखे माणसं भेटले, मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाही कारण त्यांनी माझं आयुष्य वाचवलं. कारण मी ह्या विचारत होती की श्रीमंताच्या घरात जर गेली तर उद्या आपलं चांगलं होईल. तर तो म्हटला की बरं झालं, ते श्रीमंतापेक्षा माणुसकीने लोक चांगली पाहिजेत, पैसा आज आहे तर उद्या नाहीये, अशा बहिणी भावंडांची बोलणी होतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सखाराम शहराकडे जायला निघतो. आता तो शहराकडे येतो, शहरामध्ये तो 2 दिवसाच्या मुदतीवर येतो. पहिला दिवस त्याचं ते हॉटेल शोधण्यामध्ये जातं, त्याला काय व्यवस्थित हॉटेल वगैरे कुठे भेटत नाही. त्याच्यानंतर मग तो शोधत जवळपास त्या हॉटेलच्या जवळपास येतो, पण रात्र झालेली असते. जेव्हा तो त्या हॉटेल जवळ पोहोचतो त्या हॉटेल बंद झालेलं असतं. मग तो परत आपल्या जिथं तो बस स्टँडवर तिथं राहायला असतो, म्हणजे गरीब लोक किंवा गावावरून जे लोक येतात ना ते कुठे हॉटेलवर किंवा लॉजवर राहत नाहीत, ते कुठेतरी बस स्टँडला तिथंच आपलं एक छोटंसं गठुडं असतं कपड्याचं, तेच घेऊन तिथं स्टँडवरच झोपतात. कारण ते बिचारे खर्च करायला, कारण तेवढा खर्च करण्याची त्यांची कुवत नसते, त्यामुळे तसंच ते आपलं रात्र काढतात. मग ते परत तो जातो बस स्टँडवर रात्र काढतो, तिथं सगळ्यांना चौकशी करतो की असं असं हॉटेल आहे त्यांचं. तर त्याला सगळं व्यवस्थितच ऐकायला येतं की ठीक आहे चांगलं हॉटेल आहे, व्यवस्थित चाललंय आणि चव आहे हॉटेलला, असं असं. म्हणजे तो हे सांगत नाही की मी माझ्या बहिणीसाठी स्थळ घेऊन आलोय, फक्त त्या हॉटेलची तो चौकशी करतो. दुसरा दिवस उजळतो, सकाळ सकाळी तो त्या हॉटेलच्या दरवाज्यात जातो. तिथे जे वॉचमॅन वगैरे असतात त्यांना विचारतो, तर त्यांना बोलतो की तुमचे जे साहेब आहेत अमित साहेब त्यांना मला भेटायचं आहे. ते बोलतात ते दुपारी येतात, तुम्ही काय आता एवढ्या सकाळ सकाळी तुम्हाला भेटणार नाहीत, तुम्ही आलात तर बसा, तुम्हाला मी चहा वगैरे तुमचा जो नाश्ता असेल तुम्हाला देतो. ते बोलले की ठीक आहे. तो जातो तिथे नाश्ता वगैरे करतो आणि त्याच दिवशी अमित 10-10:30 लवकर येतो, म्हणजे जो दुपारचा 12 नंतर येणारा अमित तो त्या दिवशी 10-10:30 आपल्या हॉटेलमध्ये येतो. आता हॉटेलमध्ये आल्यानंतर तो जे वेटर वगैरे असतात किंवा त्यांचा जो मॅनेजर असतो त्या मॅनेजरला बोलवतो कॅबिनमध्ये आणि त्यांना सांगतो की मला आज कोणाला भेटायचं नाहीये, मी आज खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे, तर तुम्ही कोणाला मला भेटायला पाठवू नका. तर तेवढ्यात मॅनेजर म्हणतो की एक गावाकडनं एक गृहस्थ आलेत, त्यांचं नाव ते सखाराम सांगतात आणि त्यांना तुम्हाला अत्यंत गरजेचं म्हणजे अर्जंटली भेटायचं आहे. तर अमित बोलतो की ठीक आहे पाठवून द्या, पण एक थोड्या वेळाने पाठवून द्या म्हणून. मग अर्धा एक तासानंतर ते सखारामला बोलतात की जाऊन तुम्ही साहेबांना भेटा म्हणून. मग जेव्हा सखारामची आणि अमितची समोरासमोर भेट होते तेव्हा मग सखाराम अमितला सांगतो की मी असं असं माझ्या बहिणीच्या स्थळासाठी तुमच्या गावात तिकडे चाललो होतो, तेव्हा कळलं की तो गाव तुमचा पण आहे, तर तिकडं माझं तुमच्या गावातले जे सावकार आहेत त्यांचा लहान भाऊ सरपंच त्यांच्यासाठी मी स्थळ घेऊन तिथं गेलो होतो. तेव्हा अमितचा चेहरा सुद्धा बघण्यासारखा होता. तर अमितचा चेहरा जो साधा आणि हसरा होता, तिथं त्याच्या चेहऱ्यावर राग आला होता आणि तो रागाने त्याच्या हाताच्या दोन्ही मुठ्या आवळून तिथं रागाने यांच्याशी बघत होता. तर मग अमित बोलला मग माझ्याकडे तुमचं काय काम आहे, तुम्ही इथं कशाला आलात, तुम्हाला इथला ॲड्रेस कोणी दिला. तर ते बोलतात अहो ऐका तुम्ही चिडचिडू करू नका, माझं आधी ऐकून घ्या.
मी जाता जाता मला संध्याकाळ झाली आणि 3 कोसावर गाव होतं. मला पुढचा रस्ता दिसत नव्हता. तर मला तिथे एक रानामध्ये झोपडी दिसली, तिथे एक दिवा पेटत होता. म्हणून मी तिकडे गेलो. तर तिथे ते म्हातार बाबा भेटले. जसं अमितने म्हातार बाबा नाव ऐकलं तसं अमित शांत झाला आणि त्यांच्याकडं असं आतुरतेने बघायला लागला. म्हणजे त्याला ते ऐकायचं होतं, अशा त्या भावेने तो त्यांच्याकडे बघायला लागला. तर अमित बोलला, मग काय झालं? तो मी तिथे गेलो, म्हातार बाबा भेटले. म्हातार बाबांना मी सगळं सांगितलं की मी कशासाठी ह्या गावात आलोय, काय झालं. म्हातार बाबांनी पण मला सांगितलं की ती लोक चांगली नाहीत, त्या लोकांनी असं असं केलंय. आणि त्यांनी हे पण सांगितलं की त्यांच्या दोन्ही मुलांना त्या सावकाराने मारलं म्हणून, प्रॉपर्टीसाठी, जमीन जागेसाठी. तर अमित बोलतो, हो त्यानेच माझ्या 2 भावांचा हत्या केली आहे म्हणून. तर बोलतात, हो ते बोलले की त्यांनी तुम्हाला दत्तक घेतलंय वगैरे. तर तो अमित त्यांच्याकडे असा डोळे फाडून बघत होता. तो पण मी तुम्हाला तुमच्यावर कसा विश्वास ठेवू की तुम्ही त्यांना भेटलात म्हणून. ते बोलतात, हो ते बोलले की तू जेव्हा अमितला भेटशील तर अमितला हे सांग की म्हातार बाबा आणि आऊ या दोघांनी स्थळ तुझ्यासाठी पाठवलंय म्हणून. आणि अमितला सखारामने स्वतःच्या बहिणीचा फोटो दाखवला. तर अमितला, जसा अमितने फोटो बघितला तर अमितला मुलगी आवडली. तर अमित बोलला की ठीक आहे, पण तुम्हाला कसं काय हे नाव माहिती? तर ते बोलले, म्हातार बाबा बोलले की मला अमितला मी दत्तक घेतला होता, अमितला मी लहानाचा मोठा केला. तर अमितला फक्त अमितच मला म्हातार बाबा आणि त्याच्या आजीला आऊ बोलायचा, हे कोणालाच माहिती नाहीये. तर तुम्ही फक्त हे 2 शब्द त्याला सांगा, अमित ओळखून जाईल की हे जे आहे ते खरं आहे म्हणून. मग अमितला जसं कळलं आणि अमित पण उभा झाला, तिथे जागेवर असा खडखड उभा झाला आणि अमित जोरजोराने रडायला लागला. तर सखारामला कळलं नाही. सखाराम असं त्याच्या चेहऱ्याकडे म्हणजे एक क्वेश्चन मार्क झाला की अरे हा रडतोय का? मी आता ह्याच्याशी चांगलं बोलतोय, ते गावी आहेत, हा इथे रडतोय. मग सखाराम, तो अमित काय रडायला थांबत नव्हता. मग सखारामने कसा बसा त्याला शांत केला. तो बोलतो, तुमच्याकडे एवढं मोठं तुमचं हॉटेल आहे, तुम्ही एवढं सगळं पैसा वगैरे सगळं आहे तुमच्याकडे, एवढं सगळं व्यवस्थित आहे तुमच्याकडे, मग तुम्ही म्हातार बाबाचं जे झोपडं आहे ते तुम्ही का नाही बनवलं? जे त्यांचा नळा तुटलेला आहे, रात्रीची थंडावा जेव्हा पडतो ते म्हातार बाबांचं लुगडं फाटलेलं आहे, त्या आजीचं लुगडं फाटलेलं आहे. मग तुम्हाला एवढा लहानाचा मोठा केला, तुम्ही त्यांचे 2 घास खाल्लेत तिथे, मग तुम्ही त्यांचं घर का नाही सुधारवलं? तुम्ही त्यांना चांगले कपडे का नाही दिले? तर आम्ही त्याच्या चेहऱ्यावर असा क्वेश्चन मार्क पडल्यावर का बघत राहिला. मग त्याने त्याला सखारामला बसवलं. सखारामला बोलला की तुम्ही इथं बसा माझ्याबरोबर, मी तुम्हाला खरं खरं सगळं सांगतो. तर अमित बोलला की कान देऊन नीट ऐका. तुम्ही ज्यांना भेटलात, जे म्हातार बाबा आणि जे आऊ, मी ज्यांना, जी आजी होती त्यांना मी आऊ म्हणायचो, तुम्ही त्यांना भेटलात, तुम्ही एक लक्ष दिलं त्या घराकडे? त्या घराला घर पण होतं का? तो बोला, नाही, मी बघितलं, मला काही दिसत नव्हतं. सगळीकडे कोष्टी पकडलेल्या, राख झालेल्या, कुठं जळाले, कुठे काय त्यांची भांडी वगैरे दिसली नाही. चूल बघितली का तुम्ही? तर नाही, मला चूल पण दिसली नाही. मग तुम्ही त्या घरामध्ये गेलात, तुम्ही तेव्हा हे बसले होते? बोलतात, हो हे दोघं बसले होते आणि दिवा फक्त पेटत होता. मग तुम्ही त्यांच्याशी गप्पा गोष्टी पूर्ण? हो, मी गप्पा गोष्टी वगैरे मारल्या. मला बोलले की तुम्ही काय तुमचा डबा आणलाय, तुम्ही तो खावा म्हणून. मी त्यांना जेवणासाठी पण विचारलं. ते बोलले की नाही, आमचं म्हातार आहे, आम्ही आता काय जेवणार, हे जेवण आम्ही जेवत नाही म्हणून, आम्हाला आता चावत नाही वगैरे. तर त्यामुळे मग मी त्यांना सुद्धा विचारलं नाही. मी सकाळी उठून जेव्हा मी त्यांना हाका मारत होतो तर सकाळी मला ते भेटले नाहीत. तर मग मी तसंच माझ्या सायकलवरून परत मी माझ्या गावी आलो. तर अमित बोलला, आता नीट लक्ष देऊन ऐका. माझ्या म्हातार बाबाने आणि आऊने जी मुलगी पसंत केली, तुम्ही जिचा मला फोटो दाखवला तुमच्या बहिणीचा, ती मुलगी मला पसंत आहे आणि त्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. तुमची जर हरकत नसेल तर मला काही हुंडा वगैरे नको आहे. मला देवाने दिलेलं सगळं काही आहे आणि माझ्या म्हातार बाबाचे आणि माझ्या आऊचे आशीर्वाद माझ्याकडे आहेत म्हणून. हे ऐकून सखारामला पण बरं वाटलं की माझ्या बहिणीला कुठेतरी एक चांगलं स्थळ भेटलं आणि त्याला काही अपेक्षा नाहीत माझ्याकडनं, कारण त्याला माझी सुद्धा अडचण दिसते म्हणून. मग तो बोलला की मी ह्याच्यासाठी तुमच्या म्हणजे बहिणीला मी होकार ह्याच्यासाठी देतोय कारण माझ्या म्हातार बाबाने आऊने ती मुलगी पसंत केली म्हणून. तर तो हो, तुमचं, मी माझ्या बहिणीचा फोटो त्यांना दाखवला. ते बोलतात, आता माझे हे म्हातार बाबा आणि माझे आऊ आहे, ह्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. तुम्ही ज्या दिवशी 2 दिवसाआधी तुम्ही त्यांना भेटलात त्या दिवशी त्यांचं वर्ष साध्य होतं, जे मी माझ्या इथे घरी केलं होतं. आणि रात्रीच माझ्या स्वप्नात म्हातार बाबा आणि आऊ येऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं होतं की गावावरून एक माणूस तुला भेटायला येतो, त्यांना भेट म्हणून. हे ऐकल्यानंतर सखाराम पण शॉक झाला. सखाराम म्हणतो, अहो काय मस्करी करताय, मी त्यांना भेटलो,
मी त्यांना 2 दिवसांनी भेटून आलो, तुम्ही असं काय बोलताय? मी उलट तुमचं हे बघतोय की तुम्ही त्यांचं घर सुधारवा, त्यांचे कपडे नाहीत त्यांना कपडे द्या व्यवस्थित, तुमच्या नसेल होत तर मी करतो, मी जाऊन त्यांना देतो. तर अमित बोलला, अहो ऐका माझं, ते घर आणि ते जे म्हातारबाबांनी माझी आऊ आहे ते तिथंच राहायला होते, पण ह्या सावकाराने जमिनीसाठी आणि तिथला त्याचा तो जी जमीन आहे ती जमीन त्याला हडपण्यासाठी त्याने माझ्या म्हातारबाबाने आऊची सुद्धा हत्या केली. ह्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि तुम्हाला नशीब तुमचं चांगलं आहे, तुमच्या बहिणीचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला माझे म्हातारबाबाने माझी आऊ दिसली आणि खरंच ते देव माणसं आहेत आणि त्यांनी तुम्हाला मदत केली. बरं झालं तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न सावकाराच्या भावाशी केलं नाही. तर शॉक झाला सकाराम आणि सकाराम उठला तिथून. सकाराम बोलला की मी जातो, मला 5-6 दिवसाची मुदत द्या, मी तुम्हाला कळवतो. ते बोलले की ठीक आहे, तुम्ही जावा आरामात, काही काळजी नाही आहे, पण मला हे स्थळ आवडले, मी तुमच्या बहिणीशी लग्न करायला तयार आहे म्हणून. सकाराम बोलला की हो हो चालेल चालेल, मी माझ्या बहिणीचं लग्न तुमच्याशी करून द्यायला तयार आहे, पण मला 5-6 दिवसाची मुदत द्या, मी जाऊन माझ्या बहिणीशी हे सगळं व्यवस्थित बोलतो म्हणून. ते बोलले ठीक आहे म्हणून. जसा सकाराम तिकडनं वळला त्याने बघितलं की म्हातारबाबांनी आऊचा तिथे फ्रेम फोटो बनवलेला होता आणि त्यांच्या ह्याच्यावर हार चढवलेला होता. हे बघून सकारामला सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि सकाराम तिथं धबकला. सकाराम म्हणतो की हेच म्हातारबाबांनी हीच आऊ होती. अमित बोलला हो हेच म्हातारबाबांनी हेच आऊ आहे, त्यांनाच मी फक्त म्हातारबाबांनी आऊ म्हणायचो आणि तेच त्यांनी तुम्हाला माझं हे सांगितलं होतं की तुम्ही जाऊन अमितला हे सांगा म्हणून, बरोबर ना? तर सकाराम बोलला की हो. तर सकाराम तिथून म्हणजे पळता पाय काढून पळाला तिकडनं, कारण तो घाबराघुबरा झाला होता की त्याला असं झालं की त्याने 1 रात्र मेलेल्या लोकांबरोबर काढली होती. त्याने कधी आयुष्यात कधी भूत वगैरे काही बघितलं नव्हतं आणि हे अचानक घडलं होतं. त्यामुळे त्याला सुचत नव्हतं. त्याला तो कसा बसा गावी पोचला आणि गावाला गेल्यानंतर त्याने आपल्या बहिणीला ही सगळी हकीकत सांगितली. बहीणसुद्धा घाबरली, पण बहिणीला त्याने जेव्हा अमितचा फोटो दाखवला तर बहिणीला सुद्धा अमित आवडला आणि मग त्याने हे ठरवलं की जे म्हातारबाबाने आऊने ठरवलं होतं की मुलगा चांगला आहे, तुझ्या बहिणीसाठी हे स्थळ हे कर म्हणून मी शेवटी तुझा होकार देऊन त्यांना आलोय म्हणून. बहीण बोलली की दादा तुला जर हे स्थळ मान्य असेल तर मी त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे, कारण मला सुद्धा मुलगा पसंत आहे म्हणून. मग 5-6 दिवसानंतर त्याने त्यांना होकार दिला. होकार दिल्यानंतर ह्या दोघांचंही लग्न थाटाबिटात झालं आणि कुठंतरी चुकून सकारामला एक चुकल्यासारखं वाटत होतं की ज्या म्हातारबाबाने आऊने ही गाठभेट भेटवून दिली आणि माझ्या बहिणीला चांगलं स्थळ भेटलं, भले ते आज ह्या दुनियात नसतील पण मला जाऊन त्यांना भेटलं पाहिजे किंवा त्यांचा जो तिथं दिवा लावलेला असतो त्या दिव्याच्या इथं जाऊन त्यांना मी माझ्या स्वखुशीने काहीतरी मिठाई वगैरे ठेवून येईन म्हणून. आणि मग सकाराम तिथे जातो, बघतो त्या घरात कोणी नसतं. तिथे तो ते मिठाई ठेवतो, त्यांच्या पाया पडतो आणि त्यांना आपले आई वडील म्हणून सांगतो. त्यांना बोलतो की तुम्ही भले माझे आई वडील मला लहानपणी सोडून गेले, पण तुम्ही माझ्या आई वडिलांच्या रूपात आलात आणि तुम्ही मला चांगला मार्ग दाखवलात, त्यामुळे मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहीन. आणि आज कुठेतरी माझ्या बहिणीला चांगला संसार भेटला आणि माझी बहीण आज चांगला संसार करते. हे फक्त आशीर्वाद तुमचे आहेत आणि हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि सकाराम ते झोपडा होतं, ते झोपडं व्यवस्थित करतो. त्या झोपड्याला एक मंदिरासारखं हे म्हणजे रूप देतो आणि ह्या दोघांचे चांगले फोटो बनवून ते फोटो तिथं लावून ते फोटो पुसतो. आणि दर हप्त्याला सकाराम तिथे जाऊन हप्त्यातनं एकदा जायचा, ते सगळ्या ह्याची साफसफाई करायचा, त्या फोटोंची पूजा करायचा. आता हे सकारामच्या आईवडील त्यांना आईवडील मानलं आणि सकारामने आपल्या बहिणीचं सुद्धा लग्न करून दिलं होतं आणि सकाराम व्यवस्थित आपल्या गावामध्ये सुखी समृद्धीने जगायला लागला. तर आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.